नवी मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर 4 ते 12 फेब्रुवारी दरम्यान संत शिरोमणी श्री निवृत्ती महाराज जन्म सप्त शतकोत्री सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। याच ठिकाणी महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी लाखो दासभक्त खारघरमध्ये आले होते। त्यानंतर देशभरातून गायत्री परिवाराचे भक्तांनी याच ठिकाणी अश्वमेध यज्ञ राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा झाला होता। त्यानंतर आता खारघर उपनगर शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते। मात्र येथे सतत होणाऱ्या आध्यात्मिक सोहळ्यांमुळे शहराची ओळख ही आध्यात्मिकतेची शिकवण देणारी वसाहत अशी होत आहे। आठवड्याभराच्या या सोहळ्यासाठी देशभरातील 3 पीठांचे आचार्य, शंकराचार्य संतांचे वंशज, वारकरी संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ कीर्तनकार, वारकऱ्यांसह राज्यातून हजारो भाविक उपस्थित राहत असल्याचा दावा आध्यात्मिक विचार प्रचारक सामाजिक संस्थेने केला आहे। या कार्यक्रमादरम्यान अखंड हरिनाम सप्ताह होत आहेत। सेंट्रल पार्क मैदानावरती 3000 तंबू उभारलेले असून त्यामध्ये बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे। 5000 टाळकरी, 3000 पखवाज वादक तर 5000 ज्ञानेश्वरी वाचक रोज या ठिकाणी आहेत। भाविकांना सोहळ्याचा आनंद घेता यावा व त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आरामशीर बैठक व्यवस्था, मुबलक वाहन पार्किंगची सोय, मुबलक पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालय, प्रथमोपचार अशी जय्यत तयारी आयोजकांनी केली आहे। भाविकांना संत दर्शन व्हावे या उद्देशाने अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, सदानंद सरस्वती, निश्चल आनंद सरस्वती, राजेंद्र दास या प्रभूतींचे आगमन होणार आहे। या भक्तिपूर्ण वातावरणात रोज 1 लाख भाविक या सोहळ्यात येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो खारघर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।